सर्व गाड्यांना घेऊन तिकडच्या शेंगांच्या शेडमध्ये आपण बसवलं. माझा ऐकणार नाही का? मी धुळे जिल्हा हमाल कामगार संघटनेचा अध्यक्ष गंगाराम भीमाजी कोळेकर, धुळे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, सरचिटणीस भागवत भाऊ चितळकर आणि आम्ही सर्व धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार संघटना आम्ही गेले 9 ते 8-9 महिन्यापासून आमचा हमालीचा मापडीचा करार शेतकऱ्याकडे हमालीचा करार संपलेला आहे. आम्ही वारंवार टीडीआरला पत्र देऊन देखील त्यांनी मजुरीची वाढ निघाली झाली नाही. 4 वेळेस मिटिंग घेतल्या पण त्या मिटिंगमध्ये काही फायदा झाला नाही. म्हणून आम्ही 16/1/2025 पासून धुळे जिल्ह्यातील संपूर्ण मार्केट कमिट्या बंद केलेल्या आहे. गेले 8 दिवस झाले आमचा संप चालू आहे. 8-10 दिवसापासून 8 दिवसापासून संप चालू आहे, परंतु अजून काही निर्णय झालेला नाही. म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतो की येत्या 26 जानेवारीला आम्ही धुळे जिल्ह्यातील हमाल मापडी कामगार संघटना ही कलेक्टर ऑफिसमोर आत्मदहनचा आम्ही करणार आहोत. तरी या आमची हमाल मापडी मजुरीचा प्रश्न नाही निकाली लागला तर आम्ही 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहोत. याची शासनाने स्वतः जबाबदारी घ्यावी ही विनंती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांच्या ह्याच्यात व्यापारी जी संघटना आहे त्यामध्ये मी सहसचिव म्हणून काम करतो. माझे नाव मनोज हिरामन ब्राह्मणकर. धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती ही हमाल मापाडीने दिनांक 16 तारखेपासून 16/1/2025 वार बुधवारपासून ही त्यांच्या हमालीच्या दरवाढीबद्दल ही बंद त्या पुकारण्यात आलेल्या त्यांचा संप त्यांनी या ठिकाणी बंद केलेला आहे. परंतु ही जी शेतकऱ्याची जी हमाली आहे ती मार्केटने हमालांची जी संनिग्ध आहे त्यात त्यांनी ती वाढो अगर नको वाढो, परंतु या अगोदर 16 तारखेच्या अगोदर व्यापाऱ्यांनी जो माल खरेदी केलेला आहे त्याची लोडिंग आणि अनलोडिंग या हमालांनी या ठिकाणी तीही बंद केलेली आहे. व्यापाऱ्यांचा लाखो रुपयाचा माल हा या ठिकाणी पडलेला आहे. त्याचं नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांचे जे सौदे होते ते सौदे त्यांनी त्या ठिकाणी कॅन्सल झाले, त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दर वाढ कमी जास्त होते आणि ही त्या ठिकाणी दर कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी सोसावं लागतं आहे. हे जे चाललेलं आहे खरेदीची हमाली आम्ही मागच्या या 4 महिन्यापूर्वी वाढवलेली होती, परंतु त्या खरेदी हमालीचा कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही. तरी या हमालांनी जो आम्ही व्यापाऱ्यांनी घेतलेला माल आहे हा ते लोडिंग करत नाही आहे असा हा या ठिकाणी बाजार समिती, आता आजचा वार आहे मंगळवार, मागच्या बुधवारपासून कृषी उत्पन्न बाजार समिती ही बंद आहे आणि आमचा व्यापाऱ्यांनी घेतलेला माल हा जसा तसा इथे पडलेला आहे. तो खराब होतो आहे, त्याचं नुकसान होतं आहे आणि जे आमचे सौदे आहेत तेही पेंडिंग पडलेले आहेत. तुमची मागणी काय आहे?
आमची मागणी अशीच आहे आमच्या व्यापाऱ्यांतर्फे की आमचा माल जो घेतलेला आहे हा आमचा माल त्यांनी लोड करून द्यावा.